महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 4 खासगी रुग्णालयांवर राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या अंगीकृत समितीने कठोर कारवाई केली आहे। समितीने जिल्ह्यातील 4 हॉस्पिटलमधील शासकीय योजना तात्पुरत्या स्वरूपात रद्द केल्यात। कोल्हापूर शहरातील ॲस्टर आधार हॉस्पिटल आणि सनराइज हॉस्पिटल तसंच इचलकरंजीतील अलायन्स आणि गडिंग्लजच्या स्वराज हॉस्पिटलमधील महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात रुग्णांकडून अनधिकृत पैसा वसूल करणं, उपचारात दिरंगाई, टाळाटाळ करणं अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या अंगीकृत समितीनं गांभीर्यानं दखल घेऊन जिल्ह्यातील 4 हॉस्पिटलवर कारवाई केली आहे। कोल्हापूर शहरातील ॲस्टर हॉस्पिटल, सनराइज हॉस्पिटल, इचलकरंजीतील अलायन्स आणि गडिंग्लजमधील स्वराज हॉस्पिटलवर कारवाई केली आहे। समितीनं या हॉस्पिटलमधील शासकीय योजना तात्पुरत्या स्वरूपात रद्द केल्यात। राज्य शासनानं गोरगरीब गरजू रुग्णांना सेवा सुविधा मिळाव्यात या हेतूनं महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवली होती। त्यानुसार रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा आणि रुग्णांची जेवणाची व्यवस्था करण्याच्या अटी शर्ती घातल्या होत्या। मात्र काही हॉस्पिटलनी रुग्णांकडून अधिक पैसे उकळल्याचं निदर्शनाला आल्यानं ही कारवाई केली आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। फुले आरोग्यदायी योजनेमध्ये जे काही नवीन सुधारणा करणं, नवीन वेगळ्या पद्धतीच्या अधिक चांगल्या पद्धतीने लोकांना सुविधा देणे यासाठी बरेचसे निर्णय यापूर्वी आम्ही घेतलेत आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू आहे। जसं की आपण बघितलं, राज्यभरामध्ये ज्याचं स्वागत झालं ते 1 लाखापर्यंत त्या अपघातानंतर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी जी काही आर्थिक मदत आहे त्याच्याबद्दलचा सुद्धा GR आता निर्गमित होईल आणि त्याचबरोबर 5 लाखापर्यंतची काय पॅकेज आहे, पॅकेजमध्ये सुधारणा करणं आणि 5 लाखापर्यंत आजारांची सुद्धा बऱ्याचशा हॉस्पिटलची तक्रार होती की त्याच्यामध्ये पॅकेजमध्ये आर्थिक वाढ झाली पाहिजे आणि त्याबद्दल सुद्धा आयुक्तांना सूचना दिल्या। त्यांच्या अध्यक्षतेखाली 1 महिन्यामध्ये त्यांच्या बैठकीमध्ये सगळ्या स्टेक होल्डर्सना घेऊन, विशेषतः सगळे एक्सपर्ट्स जे असतील त्यांना बरोबर घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने ते आम्हाला प्रस्ताव देतील आणि त्याला सुद्धा आपण मान्यता देतोय। महात्मा फुले आरोग्यदायी योजना ही सर्वसामान्य लोकांच्यासाठी अत्यंत आवश्यक, महत्त्वपूर्ण आणि भविष्यात सुद्धा प्रत्येक माणसानं पटदिशी जर कुठे जावं तर महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या हॉस्पिटलमध्ये जावं, अशा पद्धतीची शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेमध्ये एकही रुपये पेशंटकडून घ्यायचा नाही आहे। अगदी त्यांना घरी पोहोचवण्यापर्यंत आणि तिथपर्यंतच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था ही हॉस्पिटलने करायची आहे। त्याबद्दल त्यांनी अग्रीमेंटमध्ये आम्हाला स्पष्ट तशा सूचना दिलेल्या असतात। दुर्दैवानं असे काही प्रकार निदर्शनास आले की ज्याच्यामध्ये अशा पद्धतीनं आर्थिक परत आणखीन त्याच्याकडून अधिक आर्थिक निधी किंवा आर्थिक पैशाची मागणी केली असते, हे चुकीचं आहे। अशा पद्धतीच्या काही तक्रारी राज्यात आल्या होत्या, त्या राज्यात आलेल्या तक्रारीबद्दल त्या संबंधित हॉस्पिटलना सूचना दिलेत, नोटीस दिलेत आणि जर अगदीच चुकीचं असेल तर त्याच्यावरती कारवाई झाली आहे।